नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। छत्रपती संभाजी शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णसेवा संघाच्या वतीने कावड यात्रा पालखीच्या भाविकांकरिता रोगमुक्त सेवा कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष सुरेश भीमराव खंडारे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। यामध्ये गरजूंना डॉक्टरांमार्फत औषधी पुरवठा करण्यात आला। कावड यात्रेदरम्यान अचानक कुणाची प्रकृती खालावली तर अशा रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा सुद्धा ठेवण्यात आली होती। कावड यात्रेदरम्यान एका व्यक्तीची प्रकृती खालावल्याने सुरेश खंडारे व सम्राटभाऊ सुरवाडे यांच्या मदतीने त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। यावेळी राजराजेश्वर शहरात येणाऱ्या कावड यात्रा पालखीचे अधिकारी व कार्यकर्त्याचे भीम योद्धा फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष सुरेश भीमराव खंडारे यांनी स्वागत केले। डॉक्टर अभय पाटील, माननीय आमदार गोपीकिशन बाजोरिया, हरिदास भदे, भीम युद्ध फाउंडेशनचे अध्यक्ष सम्राटभाऊ सुरवाडे, सुरेश खंडारे, संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज, सुरेश खंडारे, संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णसेवा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमात भीमराव खंडारे, उपाध्यक्ष भीमसेन तायडे, सचिव राहुल इंगडे, सहसचिव सुधीर खाडे, सहसचिव विकी कांबळे, सदस्य सुनील चांडक, प्रशांत वाघमारे, रवी लखडे, वसीमभाई, अमीरभाई, डोंगरेभाऊ, अनिकेत सांगळूद, सुनील शर्मा उपस्थित होते। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी इर्शाद अहमद। आरोग्य सेवाचं आयोजन करण्यात आलं काही भक्तांच्या आरोग्यासाठी। भरपूर आपल्या राजराजेश्वर नगरीमध्ये काही भक्तांनी लाखोच्या संख्येमध्ये आरोग्याचा लाभ घेतला आणि आमच्या आदिशेषाने सहकार्य केलं। त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो।